नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात नवीन हायला आणि 23,500च्या अबाव केली. 23,570च्या आसपास ओपनिंगलाच 23,580चा हाय केला आणि त्यानंतरनं थोडं खाली आलं, पण फारसं काही मोमेंटम आज दिवसभर राहिला नाही. ओपनिंगपासून स्लाईटली खाली 23,500च्या आसपास येऊन मार्केट जे आहे ते दिवसभर 23,500 23,550 या 50 पॉईंटच्या रेंजमध्ये निफ्टी ट्रेड करत राहिला. बँक निफ्टी साधारणतः फ्लॅट उघडलेला 50,000च्या आसपास, पण त्यानंतरनं मात्र बँक निफ्टीमध्ये दुपारनंतरनं थोडी रॅली आली. बँकिंग स्टॉक्समध्ये थोडं दुपारनंतरनं अपवर्ड मोमेंटम आला आणि बँक निफ्टी जो आहे तो 50,500च्या आसपास जाऊन बंद झाला. बँक निफ्टी रेकॉर्ड हायपासून अजूनही खाली आहे, 51,000च्या आसपासचा रेकॉर्ड आहे. पण निफ्टीमध्ये मात्र आज रेकॉर्ड क्लोजिंग प्लस रेकॉर्ड हाय परत पुन्हा बघायला मिळाला. पण मार्केट ओपनिंगनंतरनं गेले काही दिवस आपण बघत असाल तर स्टॅग्नंट मुवमेंट देतं. ओपनिंगचे पहिले 10-15 मिनटं मूव असते, त्यानंतर मार्केट जे आहे ते स्टॅग्नंट राहतं. मार्केटमध्ये स्ट्रेंथ कमी होत चाललेली आहे. फर्दर अपमूव येण्यासाठी एक जोरात न्यूज हवी किंवा स्ट्रेंथ पाहिजे. ब्रेकआउट आलेला आहे 23,500च्या अबाव. अनलेस अँड अंटिल जोपर्यंत मेंटेन आहे मार्केट फर्दर खाली येणार नाही, वरती जाऊ शकतं. पण स्ट्रेंथ मार्केटची कुठंतरी मिसिंग आहे असं मला वाटतं. जर मार्केटनं स्ट्रेंथ नाही पकडली ह्या वीकमध्ये तर मग एखादं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं, कधी येईल हे आपल्याला माहीत नाही. ओव्हरऑल जर बोलायचं झालं तर उद्यासाठी टेक्निकल लेवल्सनुसार जोपर्यंत निफ्टी 23,500च्या वरती आहे तोपर्यंत स्काय द लिमिट. मार्केट फर्दर अपमूव करू शकतं. जर ग्लोबल क्यूज सपोर्टिव्ह राहिले तर मार्केट परत पुन्हा वर जाऊ शकतं. 23,600 700 23,800 मे बी 24,000. त्यामुळे स्काईज द लिमिट 23,500च्या अबाव. 23,500च्या खाली आलं तर 23,300पर्यंत थोडंसं खाली येऊ शकतं. एक डीप थोडी जागा आहे, प्रॉफिट बुकिंग आलं 23,500च्या खाली आलं तर प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. जे 23,300 एक फर्स्ट सपोर्ट आहे, तिथं पण उद्याच्या सेशनसाठी येऊ शकतं. बँक निफ्टीमध्ये सिमिलरली 50,500 ते 50,700 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे बँक निफ्टीला. 50,500च्या अबाव मेंटेन राहिला तर 50,700पर्यंत जाऊ शकतो. अदरवाईज थोडंसं खाली आलं तर 50,000 50,200 एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे बँक निफ्टीसाठी. तिथंपर्यंत जर 50,500च्या खाली मेंटेन राहिलं तर फर्दर थोडं प्रॉफिट बुकिंगनं खाली येऊ शकतं. कारण इंडेक्समध्ये पोस्ट इलेक्शन रिझल्ट्स इमिजिएट खूप मोठा राईज झाला आहे. ती बाईंग ऑपॉर्च्युनिटी कोणाला क्रिएट करता आलं नाही, मार्केट इमिजिएट वरती जात गेलं. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटमध्ये थोडंसं स्ट्रेंथची कमी आहे, त्यामुळे आपल्याला जे आहे ते स्टॅग्नंट मूव बघायला मिळतात. आज FIIsनी बाईंग केले 2,570 करोडचं. DIIsनी खरेदी केले 1,550 करोडचे. ओव्हरऑल DIIsनी बऱ्याच दिवसानंतरनं खरेदी केले. FIIs खरेदीकडे वळताना बघायला मिळतात. जर FIIs खरेदी करत राहिले तर इंडेक्स फर्दर अपमूव दाखवत राहू शकतो. कारण FIIs जे आहेत ते इंडेक्स हेवीट्समध्ये खरेदी करतात. निफ्टीच्या टॉप 10 शेअर्समध्ये निफ्टी किंवा इन्फोसिस HDFC. आणि तुम्ही बघितलं FIIs जसे विकाले आहेत, इन्फोसिस खाली आहे, TCS खाली आहे, HDFC बँक खाली आहे, रिलायन्सही फारसा मूव केलेलं नाही आहे. पण असे निफ्टीचे हेवीवेट स्टॉक्समध्ये FIIचं बाईंग येतं, ज्याने परत पुन्हा इंडेक्सवरती जाऊ शकतं. हे थोडंसं माइंडमध्ये राहिलं पाहिजे. शॉर्ट टर्म डिप्स येत राहतील प्रॉफिट बुकिंगच्या किंवा स्विंग जे आहेत ते इंट्राडे, ते मार्केटचं नेचर आहे, ते येत राहतील. त्यामुळे 23,500च्या अबाव 23,700 800 कितीही 23,500च्या खाली राहिला तर 23,300पर्यंत येऊ शकतं. बँक निफ्टी 50,100 50,200 सपोर्ट आहे. हायर लेवलला 50,500च्या वर गेलं तर 50,700पर्यंत उद्याच्या सेशनसाठी या लेवल्सनुसार तुम्ही ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 1,297 शेअर्स वाढले, त्याबद्दल 1,054 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 35 शेअर्स वाढले, त्याबद्दल 15 शेअर्स पडले. ओव्हरऑल वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे निफ्टीमध्ये. NSEमध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या समूह बऱ्यापैकी जवळपास आहे. सेक्टरल इंडिसायजेसमध्ये सुद्धा फारसा काही मोमेंटम नाही आहे. फक्त बँक्स आणि IT सेक्टरमध्ये आज मोमेंटम राहिला, ज्याच्या जोरावर निफ्टी 100 पॉईंटच्या आसपास तेजी केली. फार्मा सेक्टरमध्ये थोडा दबाव राहिला. बाकी अदर सेक्टर्स आणि स्टॉक्स आहेत जे साईडवेज ट्रेड करत राहिले. उद्यासाठी ग्लोबल क्यूजचा आढावा घ्यायला तर युरोपियन मार्केट स्लाइटली पॉझिटिव्ह आहेत. गेले 2-3 दिवस निगेटिव्ह क्लोज दिल्यानंतर जवळपास 30-40 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये. डाऊ फ्युचरसुद्धा फ्लॅट आहे, 50 पॉईंट मायनसमध्ये आहे. डाऊ फ्युचर समहाऊ थोडंसं साईडवेज राहतं, पण क्लोजिंग बऱ्यापैकी पॉझिटिव्ह साईडला असतं. त्यामुळे जर US मार्केट्स पॉझिटिव्ह राहिले, ग्लोबल क्यूज पॉझिटिव्ह असतील, आपण परत पुन्हा उद्या पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो. पण बघणं गरजेचं आहे आजच्यासारखं जर गॅप अप ओपनिंगनंतर मार्केट स्टॅग्नंट राहिलं तर स्ट्रेंथ मार्केटला इंट्राडेमध्ये मूव्ज आहेत ते मिळण्याला इम्पॉसिबल आणि मिसिंग आहे. तर बघूया मार्केट्स उद्या कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माहिती आणि सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.